धक्कादायक. 24 वर्षांच्या तरुणाने घेतला टोकाचा निर्णय. मूर्तिकार तरुणाची रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या. कारण अस्पष्ट. पोलीस तपास सुरू. नवीन मिठ्ठा, वय 24, याचा मृतदेह टिकेकरवाडी ते होडगी रेल्वे मार्गावर चेंदामेंदा अवस्थेत सापडला. तो मूर्ती बनवण्याचं काम करत होता. सकाळपासून घराबाहेर होता आणि मोबाईल फ्लाईट मोडवर होता. यापूर्वीही त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ऑनलाईन औषधांचा काळा बाजार उघड. गुंगीची औषधे विकणारा मेडिकल चालक अटकेत. तामिळनाडू पोलिसांकडून कारवाई. दत्त चौकातील मेडिकल चालकाने प्रतिबंधित गुंगीकारक औषधांचा ऑनलाईन साठा विकला होता. या प्रकरणी तामिळनाडूमध्ये गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली. दारूच्या नशेत जीव देण्याचा प्रयत्न. वैदुवाडीत तरुणाने गळफास घेण्याचा प्रयत्न. रुग्णालयात उपचार सुरू. सिद्धराम कोळी, वय 35, यांनी दारूच्या नशेत घरात गळफास घेतला. घरच्यांनी वेळीच खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पत्नीशी भांडण आणि संपवली आयुष्य. देगावमध्ये तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या. पोलिसात नोंद, तपास सुरू. हिराजी देढे, वय 25, यांनी पत्नीशी वाद झाल्यानंतर शेतात गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्यांनी भावाला फोनवर माहिती दिली होती. काही महिन्यांपूर्वीच त्यांचा प्रेमविवाह झाला होता. सोलापूरकरांसाठी मोठी खुशखबर. 1 मे पासून पुणे सोलापूर विमानसेवा सुरू. महाराष्ट्र दिनापासून फ्लाईट सुरू. पुणे विमानतळावरून 1 मे पासून सोलापूर, मंगळुरू आणि बागडोगरा या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू होणार आहे. यामुळे प्रवास सोपा होणार असून व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे.